श्रोतेहो नमस्कार. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत. रेश्मा हजिते मॅडम आहेत आपल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचा प्रश्न आपल्याला कोथरूड इथून विचारलाय समीर वझे यांनी. माझा भाऊ परदेशात आहे, त्याला भारतात गुंतवणूक करायची आहे, तर काय काय डॉक्युमेंट्स तयार ठेवावी लागतील? प्लॉटमध्ये जेव्हा भारताबाहेरील लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, म्हणजे एनआरआयला इन्व्हेस्टमेंट करायची असते, तेव्हा त्यांच्याकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एनआरई अकाउंट असावं लागतं. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे पॅन कार्ड हवंय आणि तिसरं म्हणजे त्यांच्याकडे एक लोकल ऍड्रेस प्रूफ असलं पाहिजे. या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत जर त्यांना प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. पुढचा प्रश्न त्यांनीच असा विचारलाय की मग हा प्लॉट घेऊन जर तो विकला तर ते पैसे त्यांचा भाऊ भारताबाहेर नेऊ शकतो का? भारताबाहेर ते पैसे घेऊन जाऊ शकतात जर त्यांनी ट्रान्झॅक्शन एनआरई अकाउंट वरून केलं असेल तर. म्हणजे त्या अकाउंट वरून जर पैसे त्यांनी पाठवले असतील भारतामध्ये तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी करायला पाहिजे. 2 किंवा 3 वर्षाचा टाइमलाईन त्यांनी ठेवून नंतर विकलं पाहिजे. कारण आरबीआयच्या रेग्युलेशन प्रमाणे नॉर्मली एनआरआय हे लँडमध्ये ट्रेडिंग करू शकत नाही. त्यामुळे आता घेतला 2 महिन्यांनी विकला अशा पद्धतीने ते इमिजिएटली करू नाही शकत. त्यांना ऑफिशियली इंडियामध्ये टॅक्स पे करावा लागतो आणि तिथून मग ते भारताबाहेर पैसे घेऊन जाऊ शकतात. त्याला त्यांचं सीएचं अप्रुव्हल आणि बाकी इतर टेक्निकॅलिटीज लागतात करण्यासाठी फक्त. ओके. आणखीन एक प्रश्न त्यांनी असा विचारलाय, बहुतेक यांनी खूप स्टडी केलेला आहे प्लॉट विकत घेण्यासंदर्भात, की कुठल्याही प्री लॉन्च स्कीम मध्ये माझा भाऊ प्लॉट घेऊ शकेल का? प्री लॉन्च मध्ये प्लॉट घेताना फक्त जर तो लेआउट अप्रूव्ह असेल, म्हणजे तो ऑलरेडी नॉन ऍग्रिकल्चर झाला असेल तर ते प्लॉट घेऊ शकतात. फक्त त्यांना रिस्ट्रिक्शन ही असते ऍग्रिकल्चर किंवा फार्म हाऊस एनए ह्याच्यामध्ये एनआरआय जागा घेऊ शकत नाही. घ्यायचं असेल तर ते रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल एनए मध्ये, कमर्शियल एनए मध्ये जागा घेऊ शकतात. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या लेआउट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तो लेआउट गव्हर्नमेंट अप्रूव्ड असला पाहिजे आणि फार्म हाऊस एनए नसला पाहिजे. बाकी इतर कुठल्याही प्रकारच्या नॉन ऍग्रिकल्चर लेआउट मध्ये ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ओके. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, मला स्वतःला भारतात येणं शक्य नाहीये, सेलडीड करणं शक्य नाहीये, जागा घेतलेली आहे, तर मग मी त्या जागेचे व्यवहार किंवा त्याच्याबद्दलचे इतर व्यवहार कसे करू शकेल? याच्यासाठी जेव्हा भारतात तुम्हाला येणं शक्य नाही किंवा इव्हन भारतामध्येही राहणाऱ्या बऱ्याचदा लोकांना असं होतं की तुम्हाला वेळ नसतो आणि तिथं जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही, त्या केसमध्ये तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकता तुमच्या रिलेटिव्हला किंवा जवळच्या माणसाला. पॉवर ऑफ अटर्नीला मराठीत कुलमुक्तियार पत्र म्हणतात. पॉवर ऑफ अटर्नी ही तुम्ही त्यांना जर दिली तर 2 प्रकारच्या पॉवर ऑफ अटर्नी असतात. एक तर जिथं तुम्हाला हे गेले फिजिकली प्रेझेंट राहिले, सायनिंग ऑथॉरिटी तुमच्याकडे राहते. अच्छा. आणि दुसऱ्या प्रकारचं ज्याच्यामध्ये तुम्ही सायनिंग ऑथॉरिटीचेही राईट त्या व्यक्तीला देता. ओके. जनरली जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर घेताय तेव्हा पॉवर ऑफ अटर्नी दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारची असेल तरी पण चालते. पण जेव्हा तुमची जागा विकायची असेल तेव्हा शक्यतो तुम्ही सायनिंग ऑथॉरिटी ही तुमच्याकडेच ठेवली पाहिजे, कारण मग त्याचा काही दुरुपयोग जरी कितीही जवळचे लोक असतील तरी होऊ शकतो. पॉवर ऑफ अटर्नी नक्की कोणाकोणाला देता येऊ शकते? असे गव्हर्नमेंट कडून कुठलेच रिस्ट्रिक्शन नाहीये. ते मोर ऑफ आपलं पर्सनल गट फिलिंग असतं, ज्याच्यावर आपल्याला जास्त विश्वास आहे आणि जो माणूस बऱ्यापैकी अवेलेबल होईल आणि गव्हर्नमेंट कामांमध्ये उपलब्ध होईल अशा व्यक्तीला. मग त्या केसमध्ये तुमचे आई वडील जर भारतात राहत असतील त्यांना देऊ शकता किंवा नियर बाय रिलेटिव्ह असतील. काही वेळेला इव्हन असं होतं की एखादा तुम्ही प्लॉट हा डेव्हलपर कडून घेतायत तर डेव्हलपरचे इन हाऊस टीम पण असते की जे पॉवर ऑफ अटर्नी घेतात, कारण ते इफिशियंट असतात त्यांचं डेली काम करण्यामध्ये. फक्त विश्वासार्ह माणसावर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली पाहिजे, जेणेकरून तुमचं काम तो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं कम्प्लीट करून घे. तरी पण पॉवर ऑफ अटर्नीच्या बद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल, कसं असतं, कुठल्या प्रकारची असते, तर तुम्ही तुमच्या लिगल सल्लागारांना विचारू शकता. दुसरा एक विश्वासाचा मुद्दा आला म्हणून की पॉवर ऑफ अटर्नीचा मग खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये कसा फायदा किंवा तोटा होऊ शकतो? फायदा म्हणायचं झालं तर तुम्हाला म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वेळ ही बऱ्याच लोकांच्या बाबत कन्स्ट्रेंट येते की मी स्वतः जाऊ शकत नाही, माझा वेळ मॅच होत नाही, किंवा भारताबाहेर राहणारी लोक जेव्हा भारतात प्लॉट घेतात तेव्हा तर त्यांना तिथून प्रत्येक वेळेला छोट्या कामासाठी येणं शक्य नसतं. तेव्हा ते त्यांच्या समजा एखादा कुणीतरी रिलेटिव्ह हा US मध्ये आहे, त्यांना एम्बॅसीमध्ये जाऊन तिथनं ते साईन करून पाठवतात आणि बाकी कुणीतरी त्यांच्या अगेन्स्ट इथं एक्झिक्यूट करतं. त्यामुळे तुम्ही नसला तरी पण जागेचे टायटल तुमच्या नावावर ट्रान्सफर होतात. तोटा फक्त एवढाच म्हणता येईल की तुम्ही टर्म्स अँड क्लॉजेस त्या पॉवर ऑफ अटर्नी मध्ये काय टाकतायत ते खूप महत्वाचे. तुम्ही कुठल्या प्रकारचे राईट्स त्या माणसाला देताय. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी ह्या खूप व्यवस्थितपणे ड्राफ्ट केल्या पाहिजेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा कुठलेही राईट नाही मिळाले पाहिजे आणि ती पॉवर ऑफ अटर्नी टाइम बाउंड पाहिजे की ठीक आहे 2014 पर्यंत म्हणजे 2015 पर्टिक्युलर वेळ ठरवला, त्याच्यानंतर ती व्हॅलिड नसली पाहिजे. ओके. प्लॉटच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसंदर्भात संपर्क करा 8308816587. नंबर रिपीट 8308816587. प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात आज इथंच थांबूयात. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. प्लॉट्सच्या खरेदी विक्री संदर्भातील व्यवहारांसाठी संपर्क करा 830 88 165 87 8308816587.